नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण कट ऑफ जाणून घेणार आहोत. कारण दरवर्षी आपण बघतो की महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं कट ऑफ हा वाढीव स्वरूपाचा आहे. तर असं वाढ का बरं होतं? आणि सेकंड महत्त्वाचं म्हणजे पहा, प्रत्येक वर्षीच आपण बघतो की पर्टिक्युलर 1%नी 2%नी विद्यार्थ्यांचं क्वालिफिकेशन राहत असतं. त्यामुळे लास्ट इयरचं कट ऑफ बघून त्या संबंधित आपल्याला समोरचं जे पाऊल आहे किंवा प्रिपरेशन आहे ते कशा पद्धतीने करायला हवं, यासाठी आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर महत्त्वाचं ठरेल. कारण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं कट ऑफ हा कॅटेगरी बेस असतो. आहे ना, प्रत्येक सब्जेक्टचं प्रत्येक कॅटेगरी वाईज वेगवेगळं आपल्याला काय पाहायला मिळेल, कट ऑफ पाहायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, जर 2026 ची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन देणार आहात, तर आजचा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी काही महत्त्वाचे पॉइंट्स आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. जसं एम-एस सेट एक्झामिनेशन, यामध्ये कुठलंही निगेटिव्ह मार्किंग नसतं. 2 पेपर होतात, एक पेपर 1 आणि दुसरं म्हणजे पेपर 2. ठीक आहे. ओव्हरऑल 300 गुणांसाठी 3 तासासाठी जे आहे परीक्षा होतं. ज्यापैकी 1 तासाचा कालावधी पेपर 1 ला असतं आणि 2 तासाचा कालावधी पेपर 2 साठी आपल्याला दिलेला आहे. सरतेशेवटी कट ऑफ हा कॅटेगरी सब्जेक्टनुसार आपलं कॅटेगरीनुसार जे आहे कट ऑफ आपलं येतं. महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं पेपर 1 मध्ये आपण मॅक्सिमम स्कोअर करू शकता मित्रांनो. कारण या पेपर 1 मध्ये जे आहे टोटल 10 युनिट्स दिलेले आहे. तर या 10 युनिट्सचा अभ्यास योग्यरित्या करण्यासाठी कंप्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे. आणि या कोर्सची आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत 18 मे पासून. ठीक आहे. हा, 18 मे पासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे, ज्याची व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे. नेटचा पेपर 1 फ्री आहे. 10 वर्षाचं PYQ, 5000 प्लस MCQ. कुठलंही रेफरन्स बुक वापरण्याची आवश्यकता नाही. इथे नोट्स अवेलेबल आहे. रेकॉर्डेड आपण पाहू शकता. रात्री 8 वाजता दररोज सेशन होईल. फीस 3000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 2600 रुपयामध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. सो आजच या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश, लायब्ररी सायन्सचे देखील कोर्स अवेलेबल आहे. 18 मे पासून आपण नवीन बॅच आपली सुरू करीत आहोत. फीज आहे 10,000. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 8,000 मध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि नेटसेटचा पेपर 1 इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे. या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करून घ्या. आता सर्वप्रथम कट ऑफ बघा, कशा पद्धतीचा आपला कट ऑफ आहे. तर इथे बघा, हा जो कट ऑफ आहे जून 2025 ला आपली परीक्षा झालेली आहे, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन. सो त्या परीक्षेचा हा कट ऑफ आहे, ज्यामध्ये जनरलसाठी मराठीचा 50, ठीक आहे, SC कॅटेगरीसाठी 44.67, ST साठी 43.33, OBC साठी लागलेला OBC NCL 46.67, DTA किंवा VJ NCL साठी 43.33, NTB साठी 46.67, NTC साठी 46%, NTD साठी 46.67, ओपन EWS साठी 44.67, ठीक आहे. SEBC यासाठी 46 आहे, PWD साठी 38.67 आणि ऑर्फन साठी 36. आता हा जो मराठीवाले विद्यार्थी आहे त्यांनी आवर्जून लक्षात घ्या, आपल्या पर्टिक्युलर हे जे कट ऑफ आहे 2025चं, त्यामध्ये इन्क्रीज करा 3 ते 5%. ठीक आहे. आणि त्या समोरच आपल्याला टार्गेट 2026 साठी सेट करायचं. ठीक आहे. जे कोणी मराठीमधून ही परीक्षा देणार आहात त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर हिंदी बघा. हिंदी जनरल आहे 61.33, SC साठी आहे 48.67, ST साठी 47.33, OBC NCL 51.33, VJ 50, then NTB 50, NTC 54, NTD 51.33, Open EWS 48, SEBC 50, PWD 38, ऑर्फन 40.67. तर यामध्ये देखील काय करा, आपल्या कट ऑफ
हिंदीचे जे काही आपले विद्यार्थी आहे त्यांनी लक्षात घ्या, त्यांनी सुद्धा आपल्या पर्टिक्युलर 2025च्या तुलनेत 26 साठी 3 ते 5% पर्यंत समोरचं टार्गेट तुम्ही डिसाईड करायचं. ठीक आहे, गोल ठेवायचं. इंग्लिश 58.67 जनरल, SC साठी आहे 49.33, ST साठी आहे 46, OBC 52, विजय 50.67, NTB 50.67, NTC 50, NTD 50, ओपन EWS 50, SEBC 48.67, PWD 40 आणि ऑर्फनचं नाही. संस्कृतवाले विद्यार्थी इंग्लिशमध्ये सुद्धा 3 ते 5% पटकन ऍड करा आणि समोरचं टार्गेट तुम्ही 26 साठी ठेवा. का बरं ते सुद्धा सांगते तुम्हाला. त्यानंतर आहे मित्रांनो संस्कृत. ज्या विद्यार्थ्यांना संस्कृतमधून पेपर 2 देणार त्यांनी लक्षात घ्या, जनरलसाठी 64 आहे, SC साठी 43.33, ST साठी 40.67, OBC 60, then विजय 51.33, NTB 47.33, NTC 55.33, NTD 40.67, then ओपन 56 आहे, SEBC साठी 57.33. ठीक आहे, शुअर. देन उर्दू वाले विद्यार्थी लक्षात घ्या आता किती आणायचं आहे 26 मध्ये. उर्दू बघा, जनरल साठी 70, यांनी सुद्धा आपल्या पर्टिक्युलर स्कोर मध्ये ऍड करा. ठीक आहे, 3 ते 5%. देन नेक्स्ट आपला आहे उर्दू, जनरल 71.33. ठीक आहे, OBC 66, देन विजय 47.33, NTB 51.33, then open 61.33 आहे, PWD 53.33. यांनी सुद्धा कट ऑफ मध्ये आपलं 3 ते 5% वाढीव नोट डाऊन करायला हवं. आता ज्या विद्यार्थी मित्रांचं इतिहास हा विषय आहे त्यांनी लक्षात घ्या, जनरल साठी 58.67, SC साठी आहे 50, ST साठी आहे 45.33, then OBC 52, विजय 49.33, NTB 48, NTC 50.67, NTD 51.33, ओपन EWS साठी 51.33, SEBC साठी आहे 50.67, PWD 38, ऑर्फन 38. यांनी वाढवा आपल्या पर्टिक्युलर 3 ते 5%, कारण 24च्या तुलनेत हिस्ट्रीचं कट ऑफ डायरेक्ट 5% वाढलेलं दिसून येतं. ठीक आहे, त्यामुळे समोरच्या परीक्षेसाठी गोल सेट करताना हे पर्सेंट ऍड करा. चला, जर इकॉनॉमिक्स मधून पेपर देत आहात तर लक्ष द्या, ज्या विद्यार्थ्यांचं इकॉनॉमिक्स आहे त्यांचं जनरल मधून लागलेलं आहे 59.33, देन SC 50.67, ST 47.33, OBC 54, विजय 53.33, NTB 51.33, NTC 53.33, NTD 54.67, ओपन 49.33, SEBC 52.67, PWD 39.33, then orphans 36.67. ओके, तर यांनी सुद्धा काय करा, पर्टिक्युलर स्कोर जे आहे त्यामध्ये वाढीव स्कोर ठेवा, कारण कट ऑफचं वाढीव स्वरूप आता आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट फिलॉसॉफी ज्यांचं आहे त्यांचं जनरल साठी 64, SC साठी 52, ST साठी 43.33, ST साठी, देन OBC 63.33, विजय 39.33. ठीक आहे, देन NTC आहे 46 वर, NTD 38, ओपन साठी 61.33, SEBC 51.33, PWD 45.33. ओके, देन सायकोलॉजी यांनी सुद्धा वाढवा आपल्या स्कोर मध्ये 3 ते 5% वाढवून घ्यायचं आणि समोरचं 26 साठी गोल ठेवताना सगळ्याच विद्यार्थी मित्रांनी आपापला जो स्कोर आहे त्यामध्ये हे संख्या वाढवणं किंवा हे पर्सेंट वाढवणं खूप गरजेचं आहे.
सायकोलॉजी बघा, फिलॉसॉफी नंतर ज्या विद्यार्थी मित्र 2026 ची परीक्षा सायकोलॉजीतून देणार त्यांच्यासाठी जनरलचं कट ऑफ 65.33, SC साठी 53.33, ST साठी 50 आणि OBC 57.33, देन VJ 54, NTB 54.67, NTC 52.67, NTD 43.33, Open EWS 55.33, SEBC 47.33, then PWD साठी 42 आणि ऑर्फन साठी 46.67. इथे सुद्धा वाढ करा, 3 ते 5% मार्क नाही. ठीक. त्यानंतर सोशिओलॉजी, ज्या विद्यार्थी सोशिओलॉजीतून परीक्षा देणार त्यांनी लक्ष द्यावे. आता सोशिओलॉजी बघा, जनरल साठी 62, SC साठी आहे 48.67, ST साठी 47.33, OBC 54, VJ 52.67, NTB 51.33, NTC 52, then NTD 57.33, ओपन EWS साठी 58.67, देन SEBC साठी 53.33, PWD साठी 40 आणि ऑर्फन साठी 35.33. आता हे वाढीव का बरं, याचं एक कारण असं आहे की जर तुम्ही मागील 5 वर्षाचं जरी बघितलं मित्रांनो, कट ऑफ तो वाढत आहे. आणि जर तुम्हाला सेफ स्कोर करायचा आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये, तर नक्कीच तुम्ही लक्षात घ्यायला हवं की तुमचा कट ऑफ हा नक्कीच वाढीव स्वरूपाचाच राहणार. त्यामुळे आजपासूनच या गोष्टीसाठी तयार राहा. आणि ज्या पद्धतीने आपण कट ऑफ अनालाइज करीत आहोत आणि समोरचं गोल तुम्हाला मी नक्कीच म्हणेन की 5% अबोव तुम्हाला काय करायचं आहे, गोल्स सेट करायचं आहे, जेणेकरून येणारी जी महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन आहे ते तुम्ही क्वालिफाय करू शकणार. पॉलिटिकल सायन्स साठी बघा, जनरलचा आहे 67.33, SC साठी 60, ST साठी 53.33, OBC NCL 62, VJ 57.33, NTB 57.33, NTC 58.67, NTD 61.33, Open EWS 54.67, SEBC 59.33, PWD 42.67 and ऑर्फन 36. इथे सुद्धा पॉलिटिकल सायन्स देखील दरवर्षी वाढतं, त्यामुळे इथे सुद्धा आपण आपापल्या स्कोर मध्ये जे आहे पर्सेंट मित्रांनो ऍड करा. देन डिफेन्स अँड स्टॅटिस्टिक्स स्टडीज ज्या विद्यार्थ्यांचा आहे लक्ष द्या. जनरल साठी 69.33, SC साठी 58.67, ST साठी 50, then OBC 45.33, VJ 36, then NTC 43.33, Open 48, SEBC 35.33. ठीक. आता ज्यांनी होम सायन्स मधून पेपर देणार आहे त्यांनी लक्षात घ्या, ऑब्विसली इथे सुद्धा ऍड करा. सगळेच जे सब्जेक्ट आहे त्यांनी आपापल्या कॅटेगरीनुसार आणि सब्जेक्टनुसार कट ऑफ बघा आणि त्यामध्ये वाढीव कट ऑफ जे आहे तो सेट करा. होम सायन्स जनरल आहे 62.67, SC 54.67, ST 57.33, OBC NCL 56.67, then VJ 52.67, NTB 55.33, NTC 58.67, NTD 55.33, Open EWS 58, then SEBC 49.33, then PWD 48.67. ठीक आहे. लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स वाल्यांनी लक्ष द्यावे. सो ऑब्विसली होम सायन्स वाल्यांनी सुद्धा आपल्या पर्टिक्युलर जे कट ऑफ आहे तो ऍड करायला हवं. सेफ स्कोर मिळवण्यासाठी खूप महत्वाचं हे ठरणार आहे. आता इथे बघा सगळ्याच विषयांचं आहे, त्यामुळे सगळेच जे आपले विद्यार्थी मित्र आहे या पर्टिक्युलर जनरल, SC ST, ठीक आहे, देन विजय, हे सगळ्यांचं कट ऑफ आहे. सगळे सब्जेक्ट जसं मास कम्युनिकेशन, जर्नलिझम आपलं आहे, सोशल वर्क आहे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन
शन असू द्या, मॅथमॅटिकल सायन्स, एन्व्हायरमेंटल सायन्स, देन फिजिकल सायन्सवाल्यांचं बघा. ठीक आहे. देन केमिकल सायन्स, लाईफ सायन्सवाले विद्यार्थी. ठीक आहे. अर्थ प्लॅनेटरी सायन्सवाल्यांचे विद्यार्थी जे आहे त्यांचं, कम्प्युटर सायन्स, देन इलेक्ट्रिक सायन्सवाले, फॉरेन्सिक सायन्स, कॉमर्स, मॅनेजमेंट, लॉ, एज्युकेशन अँड लास्ट वन इज हायर फिजिकल एज्युकेशन. सगळ्यांनी आपापले कट ऑफ ॲडिशन करून घ्या आणि त्यानुसारच तुम्ही काय करणार आहात, आपलं पर्टिक्युलर गोल सेट करा. का बरं? कारण कधीही कट ऑफ जर वाढलं, ठीक आहे, कट ऑफ जर वाढत आहे तर 3 ते 5% अबव वाढत आहे. त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी आणि प्रिपरेशन करायला हवं. आपल्या प्रिपरेशनला आणखीनच समोर नेण्यासाठी कम्प्लीट कोर्सेस देखील अवेलेबल आहे. सो कोर्सेसला जॉईन करण्यासाठी ऑफिशियल नंबर्स दिलेले आहे बघा. या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. पेपर 1, पेपर 2 चे दोनही बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे. 18 मे पासून आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत. सो लवकरात लवकर याला जॉईन करा. व्हिडिओ आवडला असेल तर अशाच पद्धतीने बघत चला. थँक्यू सो मच.